काय डास म्हणायचं, ढेकून म्हणायचं, काय कलर काळा आहे म्हणायचं, नकटाय म्हणायचं, ढेकून म्हणायचं, काय कलर काळा आहे म्हणायचं, नकटाय म्हणायचं. पण आम्ही कसे असो, नाना पाटेकरांच्या पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, एक मच्छर चावला तर काय होतं, एक मच्छर चावला तर काय होतं. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर मला मच्छर म्हणतात, डास म्हणतात, ढेकून म्हणतात, काळा म्हणतात. मात्र मी कसलाही असलो तरी मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि या मतदारसंघाचा मी आमदार आहे. त्यामुळे पाण्याचा संघर्ष असो किंवा या मतदारसंघातील कोणत्याही विकासासाठी संघर्ष असो, मी जनतेसाठी कायमस्वरूपी झिजत राहणार आहे. त्यामुळे मला मच्छर म्हणणाऱ्यांना नाना पाटेकरचा डायलॉग आठवण करून देतो, एक मच्छर आदमी को. पुढे काय आहे ते सांगण्याची गरज नाही, असे सांगत रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता फलटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सचिन पाटील यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर तोफ डागली आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून कायमस्वरूपी व्यक्तिदोष करण्यात आला आहे. माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर देखील व्यक्तिगत पातळीवरचे आरोप, त्यांच्या विरोधात जे कोणी जाईल, त्यांच्या राजकारणातल्या ट्रॅकवर जो कोणी येईल त्यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर आरोप हा रामराजेंचा स्वभाव आहे. मात्र आम्ही त्यांच्यावर कधी टीका टिप्पणी करणार नाही. आम्ही आमच्या विकास कामांना आणि आमच्या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी झटणारे प्रतिनिधी आहोत. या तालुक्याचा एक इतिहास आहे, एक परंपरा आहे. या तालुक्यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांनी तालुक्यासाठी योगदान दिलेलं आहे. रामराजे नाईक निंबाळकर देखील या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांनी देखील आता भान ठेवणे गरजेचे आहे, कारण या तालुक्यात आता एकमेव तेवढेच ज्येष्ठ नेते शिल्लक राहिले आहेत. पाण्याचं राजकारण करून लोकांना झुंजवत ठेवणं आता बंद करा, असा सल्ला देखील फलटणचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सचिन पाटील यांनी रामराजे यांना सल्ला दिला आहे. त्यामुळे आता अजित पवार गटातील या दोन्ही नेत्यांमध्ये असणारा हा संघर्ष पुन्हा एकदा पाहावयास मिळत आहे. आणि नुसतंच रणजितदादांच्यावरती टीका टिप्पणी करायची, खोटं बोलायचं, आमच्यावरती आम्हाला काय नको ते शब्द वापरायचे, ते काय बरोबर नाही. काय डास म्हणायचं, ढेकून म्हणायचं, काय कलर काळा आहे म्हणायचं, नकटाय म्हणायचं. पण आम्ही कसे असो, माहीत आहे, एक मच्छर, नाना पाटेकरांच्या पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, एक मच्छर चावला तर काय होतं. तर त्या पुढचं मी काय बोलत नाही. म्हणजे अशा गोष्टी, असंख्य गोष्टी वर्णावरती बोलायचं. अरे वर्णावर काय बोलता, मी असलो काळा नकटा, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातनं मला तुम्ही निवडून दिलं आहे, प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, आणि तोच काळा माणूस आता ह्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोनं पिकवणार आहे. शेतकऱ्याच्या शेताच्या जे लागणारं हक्काचं पाणी होतं ते पाणी मिळवून देणारा हा काळा नकटा पोरगा आहे. म्हणजे तुम्ही कायमच व्यक्तिदोष करत आलात, आमच्या नेत्यांवरती बोलत राहिलात, आमच्यावरती आता बोलायला सुरुवात केली. पण आम्ही तुमच्यावरती टीका टिप्पणी करणार नाही, कारण तुम्ही मोठी माणसं आहात. कारण या तालुक्यामध्ये बरेच म्हणजे पूर्वी नेते होऊन गेले, कैलासवासी चिमणराव कदम साहेब होऊन गेले, हिंदूरावजी नाईक निंबाळकर होऊन गेले, कृष्णचंद्र भोटे होऊन गेले, असे बऱ्याच जणांनी विकासाची कामं केली. पण असं कधी घडलं नव्हतं. आता ते ज्येष्ठ मंडळी होती, आता तुम्ही तालुक्यातले ज्येष्ठ आहात, तुम्ही आता सगळ्यात ज्येष्ठ तुम्हीच आहात आता तालुक्यामध्ये. आणि आमचं काही चुकलं तर तुम्हाला अधिकार आहे तो कान पकडण्याचा. आम्ही असं म्हणत नाही, आम्ही जर चुकत असलं तर तुम्ही सर्वात आता ज्येष्ठ तुम्हीच राहिला आहात आणि तुम्हाला तो अधिकार आहे आमचे कान पकडण्याचा. आमचं चुकलं तर आम्हाला समजून घेण्याचं किंवा चुकलं तर सांगण्याचा, ते सुद्धा आम्ही तुमचं मान्य करू. ते आता पण तरीसुद्धा काहीतरी काढायचं, काहीतरी बोलायचं, पाण्यावरती बोलायचं. 26 गावाचा पाण्याचा प्रश्न आम्ही मांडला होता. काय उत्तर कोरेगावमध्ये आपण होताच ना, मी तोच विषय घेतला होता. ह्याच्यापेक्षा वेगळं काय बोललो होतो की 26 गावाला पाणी मिळालंच पाहिजे. त्या इतक्या वर्ष गेल्या पिढ्यानुपिढ्या दुष्काळ तिथं चालू आहे, पण पाणी अजून तिथं पोचलेलं नाही. आपण त्या क्षेत्रामध्ये काम करत होता, त्या विभागाचे तुम्ही मंत्री होता, तेवढंच बोललो होतो. आणि आंध्रला 194 TMC पाणी वाटप मिळालं, म्हणजे प्रत्येकाला 200 TMC पाणी वाटप ॲव्हरेज पाणी मिळालं, आणि आपल्याला फक्त 81 TMCच पाणी मिळालं. पाणी सातारा जिल्ह्यात, धरणं सातारा जिल्ह्यात, पाणी महाराष्ट्राचं. मग तुम्ही का लढला नाही, का भांडला नाही, का पाण्यासाठी संघर्ष केला नाही? तिथं संघर्ष करणं गरजेचं होतं. शेतकऱ्याला महाराष्ट्राचं तुम्ही नेतृत्व करत होता, महाराष्ट्राचं तुम्ही त्या विभागाचे प्रमुख होता, त्यावेळेस तुम्ही पाणी आपल्या महाराष्ट्राला मिळायला पाहिजे. 2-2 TMC साधारण पाणी प्रत्येक राज्याला वाढवून मिळालं, महाराष्ट्रालाच फक्त 81 TMC पाणी मिळालं. तेव्हा तुम्ही काय आंदोलन केलं नाही, तेव्हा का तुम्ही तक्रारी केल्या नाही? मग तेव्हा नक्की काय झालं होतं, काय अडचणी होत्या?
ह्याचा पण विचार तरी काय. याचा अर्थ असा नाही की आम्हाला काय समजत नाही. प्रत्येक गोष्ट कळत असते, प्रत्येक गोष्ट समजत असते. पण आपण कुठेतरी वेगळं काहीतरी आहोत हे दाखवायचं तालुक्याला आणि तालुक्याची दिशाभूल करत राहायचं, हे जरा कुठेतरी आता थांबलं पाहिजे. आपण पाण्यासाठी संघर्ष करतोय तर 100% संघर्ष करायची गरज नाही. आपण पाण्याचं टेंडर मंजूर करायला आपण संघर्ष करतोय. त्याला आमचं नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर खंबीर आहे. त्यांच्याबरोबर माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्मलेला पोरगा, शेतकऱ्याची अडचण असणारा पोरगा, शेतकऱ्यांची तळमळ असणारा पोरगा. तर मला माहित आहे मळ्यात पाणी नसलं तर काय होतं, पिकाला पाणी नसलं तर काय होतं, हे सगळं जाणणारा माणूस आहे. हे काय कुठं पुस्तकं डिक्शनरी वाचायची मला गरज नाही. मी ते भोगलेलं आहे, मला माहीत आहे. त्यामुळे मी आज आपल्यासमोर व्यक्त होतो. वितर राज्याला 150 पावणे 200 TM पाणी इथं सातारा जिल्ह्यातलं, कृष्णा नदी आपल्या इथं, कृष्णा उपनद्या आपल्या इथं, खोरं आपल्या इथं, आणि पाणी इतर राज्यांना मिळालं. महाराष्ट्राची त्याच्यामध्ये पिछाड झाली आणि महाराष्ट्राचं अपयश झालं. नेहमी छाती ठोकून सांगणारे या फलटणचे माजी मंत्री रामराजे साहेब, त्यांनी कधी लवाद वाचलाय की नाही, आणि महाराष्ट्राचं आणि या तालुक्याचं आणि या सातारा जिल्ह्याचं नुकसान त्यांनी काय केलंय याचाही त्यांनी कधीतरी अभ्यास करावा. मी आमदार साहेबांचं मनापासून या संपूर्ण लवाद असो किंवा बाकीच्या गोष्टीत त्यांनी त्यांची कारकीर्द चांगली चालवली, त्याबद्दल मी त्यांचं तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि कोणी काही सांगेल पूर्व भागाचं पाणी कमी होईल, इथलं पाणी कमी होईल, एक तांबे पाणी कुठलं कोणाला कमी करण्याचा मलाच नाही तर महाराष्ट्र सरकारला, मंत्रिमंडळाला तो अधिकार नाही. त्यामुळे कोणी खोट्या अफवा आणि अफवा पसरवण्यावर आता फलटणचा विश्वास राहिलेला नाही. ते मागच्या दोन्ही निवडणुकामध्ये फलटणमध्ये दाखवून दिले. जे खोटं बोलतात त्यांच्या पदरात काय पडतं हे फलटण तालुक्यातल्या जनतेने दाखवून दिले. अजून खोटं बोललं तर त्यांचं याच्याहून जास्त नुकसान होणार आहे. आमदारांच्यावर भीती टीका केली, चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर जातीवाचक टिप्पणी असेल किंवा अन्य टिप्पण्या ज्या पद्धतीने त्यांनी केल्यात, व्यक्तिगत टिप्पण्या त्यांच्याविषयी केल्या, त्याचा मी निषेध करतो. ते आमदार साहेब तालुक्याचे आमदार आहेत, 3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्याबद्दल बोलताना तुम्ही त्यांच्या प्रशासकीय चुका सांगा आणि कामातून त्या दाखवा. ते नकटे, काळे, ढेकूण, डास अशा प्रकारच्या व्यक्तिगत टीका करणं आता या वयात त्यांना शोभत नाही. आणि आपण शिकलेला आहात असं सांगता, तेव्हा आपली संस्कृती काय असेल आपली संस्कृती जपा, फलटण तालुक्याची संस्कृती जपा. जर आमदार कुठं चुकत असतील आणि चुकले असतील किंवा त्याला निश्चितपणे दाखवा. आम्ही आजही सांगतो आणि आमदारांनी ते यापुढे जाऊन सांगितलं की तुम्हाला आमचे कान धरण्याचा अधिकार आहे. याच्यापेक्षाही सुसंस्कृतपणे आमदारांनी दुसरं काय अपेक्षा आहे आमदारांकडून आपण करणार घ्यायचे. नीरा देवघर धरण तर 23 वर्ष वंचित होतं. नीरा लोणांच्या पशी येऊन थांबलेलं पाणी 23 वर्षात त्याच्यावर एक टिकाव खोरं पडलं नव्हतं. पाणी तिथं अडवलं होतं. त्यांची राजकीय इच्छाशक्ती केवळ स्वतःचं महत्वाकांक्षा, स्वतःला पालकमंत्रीपद राहिलं पाहिजे आणि शरद पवार साहेबांचा दबावाखाली काम करायचं. आणि नीरा देवघरचं काम 25 वर्ष त्याला बसतानाच टाकलं होतं, म्हणजे बंद केलं होतं. कुठलंही काम नव्हतं, काय नव्हतं, 1 रुपया खर्च नव्हता. ते नीरा देवघरचं काम आपण मागच्या लोकसभेच्या कारकिर्दीत चालू झालं. फलटणपर्यंत त्याचे आता काम, इथं काळजपर्यंत त्याचं काम आले, सासवडपर्यंत त्याचे कॅनलचं काम झाले. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.